हाय एव्हरीवन. तर चला आज तुम्हाला मस्त छान अशी भाकर बनवून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला कळेलच समोर. तर बघा इथे मी एक म्हणजे बाजरीची भाकर घेतली आहे आणि बाजरीची भाकर हिवाळ्यामध्ये खूप छान असते, अगदी गरम असते, त्यामुळे खाल्लीच पाहिजे प्रत्येकाने. तर बघा अगदी पुरीचा जो साईज असतो ना त्या साईजचे मी इथे भाकरी बनवते, कारण मला मोठी भाकर वगैरे असं बनवता येत नाही, त्यामुळे छोटीशीच बनवते. आणि अगदी बघा इथे माझं म्हणजे भाकरीला जे आहेत असं फुलवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. अगदी थोडी म्हणजे मस्त फुगली होती. त्यानंतर बघा भाकर केली आणि चटणी नाही केली असं तर कधी होणार नाही, त्यामुळे मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा जो म्हणतो त्याला मी तशी चटणी बनवणार आहे. तर बघा इथे एक पॅन घेतलं, त्यामध्ये शेंगदाणे घातले, थोडं जे आहे ते लसूण पाकळ्या घातले, थोडं जिरं घातलं. अगदी तुम्हाला हवे तेवढे तुम्ही मिरच्या इथे घालू शकता आणि छान असं मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी मी सगळं मिश्रण परतवून घेतलं आणि खूप 2 मिनिटाची आपली ही रेसिपी आहे. भरभरून कोथिंबीर घातलं आणि याला छान परत एकदा परतून घेतलं आणि मिश्रण सगळं थंड होऊ दिलं. त्यानंतर बघा इथे काही मसाले ॲड केले. अगदी म्हणजे धन पावडर घेतलं अर्धा चम्मच, 1 चम्मच मीठ घातलं आणि सगळं मिश्रण मिक्सरला लावून बारीक करून घेतलं. त्यानंतर मोहरीचा तडका दिला. बघा 2 मिनिटाची रेसिपी इथे तयार आहे. अशा प्रकारचं आमचं आजचं जेवण तयार आहे. चला बाय.